नमस्कार. आज क्रोशा वर्कमध्ये आपण बघणार आहोत झाडाचं पान कसं तयार करायचं. हे पान तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लोकर, सुई, कात्री. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्लिप नॉट घालून घ्यायची आहे. स्लिप नॉट घातल्यानंतर आपल्याला 10 चेन स्टिच घालून घ्यायचे. बरोबर एकसारखे असे आपल्याला 10 साखळी टाका घालून घ्यायचा आहे. साखळी टाका हा बरोबर असायला पाहिजे. 10 बरोबर मोजून घाला. कमी जास्त झालं तर पानाचा शेप बदलण्याची शक्यता असते. त्यामुळं 10 साखळी टाका मोजून घालायचा आहे. 10 साखळी टाके घातल्यानंतर आपल्याला एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. म्हणजे त्या टाक्यातनं सुई काढून लोकर बाहेर काढायची, परत यान ओव्हर दोन्हीतनं बाहेर काढायचं. याला म्हणायचं सिंगल क्रोशा. पुढच्या चेनमध्ये आपल्याला करायचं आहे हाफ डबल क्रोशा. ह्याच्यासाठी यान ओव्हर चेनमधनं सुई बाहेर काढायची, त्याच्यावरनं लोकर ओढून घ्यायची, परत यान ओव्हर आणि तिन्हीतनं बाहेर काढायची. त्याच्या पुढच्या चेनमधनं आपल्याला डबल क्रोशा घालायचा आहे. यान ओव्हर चेनमधनं बाहेर, यान त्याच्यातनं ओढायचं, परत यान ओव्हर 2 मधनं बाहेर, परत यान ओव्हर 2 मधनं बाहेर. परत पुढच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशाच घालायचा आहे. आत्ता दाखवला आहे, सांगितलं त्याप्रमाणे. यान ओव्हर पुढच्या चेनमधनं सुई बाहेर काढायची, लोकर ओढून घ्यायची. थोडंसं तिथं प्रॉब्लेम झाला म्हणून मी परत सोडून परत करते. यान ओव्हर चेनमध्ये घालायची, सुई यान ओव्हर 2 मधनं. याला डबल क्रोशा म्हणतात. आता पुढचा आपल्याला ट्रिपल क्रोशा घालायचा आहे. सुईवरनं 2दा आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. चेनमध्ये पुढच्या घालायचा, 2 मधनं बाहेर, 2 मधनं बाहेर, परत शेवटचं 2 मधनं बाहेर. याला ट्रिपल क्रोशा म्हणतात. त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला परत डबल क्रोशा घालायचा आहे. यान ओव्हर चेनमधनं सुई बाहेर काढून परत यान ओव्हर 2दा, यान ओव्हर परत 2 ह्याच्यातनं काढायचे. परत अजून आपल्याला डबल क्रोशा घालायचा आहे. नंतरच्या ह्याच्यातनं हाफ डबल क्रोशा घालायचा आहे आपल्याला पुढच्या चेनमधनं. आणि आता शेवटच्या चेनमधनं आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. आता आपल्याला 2 चेन स्टिच घालून घ्यायचे आहेत. हाफ पान आपलं तयार झालं आहे. आता आपल्याला 2 चेन स्टिच घालून घ्यायच्या. 2 चेन स्टिच घालून झाल्यानंतर आपल्याला सुई फिरवून घ्यायची, अशी पान फिरवून घ्यायचे ते. आणि आता पुढं परत जसं आत्ता घातलं आहे तसंच आपल्याला परत घालत जायचं आहे. चेनमध्ये पहिल्यांदा सिंगल क्रोशा, नंतर हाफ डबल क्रोशा आहे. त्या चेनमधनं परत आपल्याला तेच रिपीट करायचं आहे. नंतर डबल क्रोशाचे 2दा घालायचे आहेत आपल्याला. पुढच्या 2 चेनमध्ये घालायचे आहेत. पहिलं झाला डबल क्रोशा, त्याच्यानंतर अजून एक डबल क्रोशा घालायचा. यानंतर आपल्याला घालायचा आहे ट्रिपल क्रोशा. 2दा सुईवर घ्यायचे लोकर, पुढच्या साखळी टाक्यातनं सुई काढायची, त्याच्यावरनं यान ओव्हर बाहेर ओढायची, यान ओव्हर 2 टाक्यातनं काढली, परत यान ओव्हर 2 टाक्यातनं, परत यान ओव्हर 2 टाक्यातनं. याच्यानंतर परत डबल क्रोशा घालायचा आहे. डबल क्रोशा, सिंगल क्रोशा ह्याचे बेसिक स्टिचेसची माहिती आणि कसे घालायचे हे माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता.
डबल क्रोशा घालून झाला दोनदा की मग परत आपल्याला हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. यार्न ओव्हर तिन्हीतनं बाहेर काढायचं आणि परत शेवटचा आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. सिंगल क्रोशाला यार्न ओव्हर नाही, डायरेक्ट चेनमधनं बाहेर काढायचं. मग तिथून लोकर बाहेर काढायची आणि यार्न ओव्हर करून बाहेर काढायचं. आणि आता इथं आपल्याला फिनिशिंगसाठी शेवटी स्लीप स्टिच घालायचे शेवटच्या ह्याच्यात, म्हणजे सुई त्याच्यात घालायची, यार्न ओव्हर आणि पुढच्या ह्याच्यातनं बाहेर काढायची. इथं आपलं पान कंप्लीट झालेलं आहे. इथं आपण दोरा कट करायचा आहे आणि आपलं असं पान तयार आहे. आणि फिनिशिंग मागं तुम्हाला मी फुलाच्या ह्याच्यात दाखवलं त्याप्रमाणे मागं तुम्ही फिनिशिंग करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण क्रोशाचं पान तयार करायचं आहे की आपल्याला भरपूर पुढच्या ट्युटोरियलमध्ये उपयोगी पडेल. थँक्यू.